नमस्कार मंडळी, माझ्या मराठी चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मनाशी हितगुज हे नाव तुम्हाला माहितीच झालं आहे. आणि काय मी तुम्हाला सांगते की माझ्या मनाशी हितगुज हे नाव मी का ठेवलेलं आहे, कारण आपण आपल्या मनाशी आधी बोलतो आणि आपल्या मनाला जर पटलं, मनाच्या सारासार बुद्धीला जर पटलं तर आपण ते समोरच्या समोर मांडतो. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे मी त्याचं नाव मनाशी हितगुज ठेवलं आहे. तर आजचा व्हिडिओ करण्याचं कारण काय, आता मी मगाशी वाचलं की आज आंतरराष्ट्रीय पाणीपुरी दिवस आहे. म्हणजे पाणीपुरी आवडत नाही असा विरळच माणूस सापडेल तुम्हाला, इतकी ती पाणीपुरी लोकप्रिय झाली आहे. मग कोणी कोणी त्याचं वर्णन वेगवेगळं करतं. आम्ही आरोचं पाणी देतो, आम्ही कमी तिखटाची देतो, आम्ही 5-5 फ्लेवरमध्ये पाणीपुरी ठेवतो. आणि मग लोक अगदी जाऊन तिथे धावत जातात, गाडी लाईन लावतात आणि व्यवस्थित तिथे पाणीपुरी पोटभर खाऊन घरी येतात. त्यांना काय वाटतं की गार्डनमध्ये किंवा रस्त्यावरती जी पाणीपुरी खाऊन जी मजा असते, जी एन्जॉयमेंट असते, ती घरी आपण पाणीपुरी करून येत नाही. आमच्या वेळेस आम्ही आमच्या घरीच पाणीपुरी करायचो, कारण काय आम्हाला तेव्हा अवेलेबल नव्हतं असं गाडीवर वगैरे जाणं, आणि ते नव्हतंच, आमच्या मार्केटलाच नव्हतं, ते कॉलनीमध्ये नसल्यामुळे मग आम्ही घरीच पाणीपुरी करायचो. आणि पुदिना वगैरे सगळं टाकून तशीच व्हायची, त्यांच्यासारखीच व्हायची आपली, असं काही नाही. पण आता ड्राय मसाले पण लोक करायला लागले. ड्राय मसाला मिळतो, ते पाकिट घरी आणायचं आणि पाण्यात सोडून त्याचं पाणी करायचं. आणि मग रगडा वगैरे, आजकाल तर इतके फ्लेवर टाकायला लागलेत लोक पाणीपुरीमध्ये. मेन पाणीपुरी गायब झाली, दुसरंच काय काय त्याच्यामध्ये यायला लागलेलं आहे. आम्ही चणा आणि बटाटा टाकायचो, आजकाल रगडा टाकतात बघा. रगडा पॅटीसमधला जो रगडा असतो वाटाण्याचा, त्याला पाणीपुरीत टाकतात. म्हणजे काय, तो पोटभरी होते, लोकांना पण चांगलं लागतं. मसाला कमी असतो, तेल कमी असतं आणि पाणी चटपटीत असतं. तो पाणीपुरी कितीही खाल्ली तरी ती पचते, कारण त्याच्यामध्ये काळं मीठ असतं, पुदिना असतो, त्यामुळे त्यांनी ॲसिडिटी पण होत नाही. आणि आंबट आपल्या पसंतीप्रमाणे घ्यायचं. तो विचारतो आपल्याला पाणीवाला, तिखट पाहिजे का, गोड पाहिजे का, आंबट पाहिजे का. 3 प्रकारचे पाणी त्याच्याजवळ असतात. आपण गोड सांगितलं तर तो गोड देतो, खजूरची चटणी टाकून वगैरे, चिंच खजूरची चटणी, आंबट गोड. मग आपण सांगायचं आम्हाला तिखट नको, कारण त्यांचं साधं म्हणजे सुद्धा आपल्याला तिखट होतं, कारण चमचमीत खाणारे पण लोक खूप असतात. मग कशी पाणीपुरीची गंमत, आम्ही तुम्हाला, म्हणजे आमचा काळ तर खूप वेगळा होता. आम्ही पाणीपुरीच्या पुऱ्या पण घरी केलेल्या आहेत बघा. आणि हे आंतरराष्ट्रीय पाणीपुरीच्या दिवसावरनं मला हे सगळं आठवलं की आम्ही तेव्हा कसं करायचो. आदल्या दिवशी पुऱ्या करून ठेवायचं भरपूर डब्यामध्ये, दोघी तिघी जमायचो बायका मैत्रिणी, आणि तिघीजणी चलो इस सॅटरडे आपण ना पाणीपुरी का प्रोग्राम रखेंगे. मग गुरुवारी किंवा शुक्रवारी पाणीपुरीच्या पुऱ्या करून ठेवायचो डब्यात भरून. आणि मग शनिवारी सगळी आपली पूर्ण आहे, त्यांची फॅमिली, आमची फॅमिली, ह्या 3-4 फॅमिली एकत्र येऊन पाणीपुरीचा प्रोग्राम करायचो, एन्जॉय करायचो. आणि तुम्हाला सांगते, घरी ज्या पाणीपुरीच्या पुऱ्या करतो ना आपण, त्या पुऱ्या कितीही पतल्या केल्या तरी त्या थोड्या जाडच होतात, आणि मग त्या पोटभरी वाटायच्या आम्हाला. थोड्या खाल्ल्या तरी बापरे पोट भरलं असं वाटायचं पाणीपुरीच्या पुरींनी. आता हा काळ तर राहिलाच नाही आहे. सगळे लोक इव्हन पाकिट आणतात आणि मग घरी पाणी करून खातात, तो पण एक ऑप्शन आहे. किंवा अशा स्ट्रिप्स मिळतात पाकिटामध्ये, त्या घरी आणून फोडून पुऱ्या तळायच्या आणि घरी पाणी तयार करून ते खायचं, असं पण ऑप्शन आहे. पण सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय वाटतो आजकालच्या मुलींना, जायचं सगळ्यांनी आपलं मस्त गाडीत, कुठे कारमधून लाँग ड्राईव्हवर जायचं आणि तिथे पाणीपुरीच्या गाडीवरती छान पाणीपुरी खाऊन मग घरी यायचं. अशा एन्जॉयमेंटच्या कल्पना काळाप्रमाणे बदलत चालल्या. आणि मी तुम्हाला कालाय तस्मै नमः म्हटलंच आहे, त्यात आम्ही विरोध करून चालत नाही. मग ते म्हणतील तुम्हाला नको तर तुम्ही राहा घरी, पण आम्ही जाऊन येतो, तुमच्यासाठी आणायचं का. मग आपण म्हणतो दुपारी 2-2:30ला बटाटा उकडलेला असेल, तो मला तुम्ही रात्री 10ला आणून द्याल, तर मला नको, मला ती पाणीपुरी फक्त तुम्ही पुरी आणि पाणी आणा त्यातलं, मग मी खाऊन घेईल, असा पण एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. हे बघा, माणूस म्हटला आणि आपल्या आपल्या डोक्याने वेगवेगळे ऑप्शन तो टाकत राहतो. मंडळी, आंतरराष्ट्रीय पाणीपुरी दिवसाबद्दल हा शॉर्ट आणि छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.